हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते आणि ते आपल्याला विचारतात की नवीन छान ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सांगा. सो यासाठी आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते. ही बघा किती सुंदर अशी साडी आहे. त्याला छान असा काट आहे. ब्लाउज पीस सुद्धा ऑलरेडी कट करून सेपरेट केलेला आहे. प्रिंट मस्त आहे, कलरही खूप सुंदर आहे. खरं तर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची ट्रेंडिंग अशी ही साडी आहे आणि यावर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही इथे हेही बघू शकतात की याचा जो काही बॅक पार्ट आहे म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिकचा, तर तो दोन्हीही आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. त्याचबरोबर काठ सुद्धा कटिंग करून सेपरेट केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. पण बाहीला काठ वापरल्यानंतर खूप कमी काठ उरलेला आहे आणि कमी काठापासून आज खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. म्हटल्याप्रमाणे बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग आहे, पण त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं टोटल मार्किंग केलेली आहे. एवढंच नाही तर याचा मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मार्जिन, असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो म्हणूनच मेन फॅब्रिक सध्या मी साईडला ठेवलं. 2.5 इंच गळा रुंदीची वरच्या साईडला ऑलरेडी मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग बंद बाजूच्या साईडने जो गळा होता त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ऍड करून तुम्ही सुद्धा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं ऍड करायचं. तर इथे होता 9, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल 9.5ला मार्किंग केली. त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा खालच्या साईडला आडवी मी एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग जो काही मेन गळा असेल त्याची मार्किंग आपण करत असतो. तर आज आपण ही डिझाईन पानगळ्यावर बनवणार आहोत. सो अगदी फेंट इथे आपण पानगळ्याची मार्किंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण थोडंसं डार्क करूयात. खरं तर ना हा जास्त डीप आपल्याला घ्यायचा नाहीये, जरा नॉर्मलच रेग्युलर घ्यायचा आहे. बऱ्याच कस्टमरला रेग्युलर पानगळ हवा असतो. सो मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच स्टिच करू शकता. तर बघा, ही मार्किंग झालेली आहे. आता ही मार्किंग मी थोडीशी डार्क करते, जेणेकरून परफेक्ट फायनल आपला गळ्याचा शेप कसा आहे तर तो तुमच्या इझिली लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग फायनल आपली गळ्याची मार्किंग खरं तर इथे झालेली आहे. त्यानंतर खाली बॉर्डरला सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे. त्यावर सुद्धा आपण मस्त डिझाईन बनवणार आहोत. तर पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. आता तुमच्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की ही डिझाईन कशी बनवायची आहे. खरं तर आता इथे काठ ना खूप कमी आहे, बट तरी सुद्धा आपण बघा सेंटरला 3, साईडला 1-1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मग या पद्धतीने हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर तो शेप सुद्धा मी थोडासा डार्क करते. आता जर तुम्हाला ही डिझाईन कॅनव्हास पेपर यूज न करता बनवायची असेल तर मग इथे तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकतात. पण आज आपण कॅनव्हास पेपर लावून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे मग मी इथे गळ्याची काहीही कटिंग केलेली नाहीये.
तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्याची जी काही मार्किंग आहे आणि खालचा जो काही शेप आहे, तर ह्या दोन्ही मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ब्लाऊज डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करतो. सो ह्या पद्धतीने तो डबल फोल्ड करायचा आणि वरती ठेवून घ्यायचा आहे. वरती ठेवल्यानंतर फेंट मार्किंग आपल्याला गळ्याची दिसते आहे बघा. सो त्यावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित प्रॉपर. ठीक आहे. आता हीच मार्किंग सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला इथे डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप अगदी व्यवस्थित प्रॉपर सेम यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे पानगळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपण कडेने साधारणतः 1 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे हा कॅनव्हास पेपर कट करून घेऊयात. वरच्या साईडला अगदी किंचितचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे आणि सेंटर पॉइंटची सुद्धा एक कट मारून ठेवला. आता यानंतर खालचा जो काही शेप आहे त्याची सुद्धा मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर त्यासाठी सुद्धा डबल फोल्ड कॅनव्हास पेपर आपल्याला करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला मी एक लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर त्यावर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि बघा फेंट मार्किंग दिसत आहे चॉकची, तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे मार्क करून घेतलं. आता हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप अगदी व्यवस्थित सेम यावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट. आता यानंतर आपण हा कॅनव्हास पेपर कट करूयात. दोन्ही साईडने 1/2 इंच एवढंच मार्जिन आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे. खूप काही मार्जिन ठेवण्याची इथे आपल्याला तशी गरज नाहीये. ठीक आहे. सो बघा, मग इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपला कटिंग केलेला अस्तरचं जे काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवायचा आहे आपल्याला कॅनव्हास पेपर. ठीक आहे. तर दोन्हींचा पण सेंटर पॉइंट अगदी परफेक्ट मॅच करायचा, म्हणजे अस्तरचा आणि कॅनव्हास पेपरचा. आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची. आता ऍक्च्युली या स्टेपने काय होतं की सेंटर पासून दोन्ही साईडनी शेपही व्यवस्थित येतो आणि गळाही आपला अगदी मध्यभागी होतो. तिरका वगैरे जाण्याचे चान्सेस राहत नाही. आणि मग मध्यभागी टीप मारल्यानंतर जो काही आपला मेन गळ्याचा शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता टीप मारताना अजिबात आपली टीप पुढे मागे होणार नाही याची काळजी घ्यायची. जी आपली एक्झॅक्टली परफेक्ट अशी मार्किंग आहे त्यावरच आपली अगदी व्यवस्थित टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. कारण आता आपली जशी टीप येणार आहे तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला खरं तर इथे ही टीप मारणं खूपच गरजेचं आहे. आणि बघा, मग फायनली आपण अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी टीप मारून घेतली. आता यानंतर काय करायचं, कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. बॅक पार्ट परफेक्ट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. त्यानंतर बघा, आता इथे सुद्धा जे काही आपलं एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे कमरेच्या साईडचं सुद्धा आणि गळ्याच्या मधलं सुद्धा. गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. आणि मग कटिंग झाल्यानंतर इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही अगदी काळजीपूर्वक ही स्टेप्स फॉलो करायची आहे. महत्वाचं म्हणजे कट्स मारताना आपला एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा तसं होतं. आणि बघा, मग फायनली ह्या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात. खूप काही जोरात खेचायची गरज नाहीये. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सरळ करायचा. गळ्याच्या साईडने सुद्धा अगदी प्रॉपर असा तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आणि मग सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या कडेने द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण मी नेहमीच सांगत असते, कुठलीही डिझाईन ब्लाऊज असो तर तो फक्त स्टिच करणंच गरजेचं नसतं, तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे कटिंगचा असो, स्टिचिंगचा असो, डिझाईनचा असो, थेरॉटिकल असो, कुठलाही असो, महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअरच करत असते आणि तुम्हाला सांगत असते की त्या तुम्ही फॉलो करा, तर तसं नक्की करा. ठीक आहे. सो बघा, मग किती परफेक्ट असा आपला गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे.
आणि महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत आणि बघितल्यावरच लक्षात येते की गळा आणि कमरेचा पार्ट किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचा इथे रेडी झालेला आहे. शेपही मस्त आला. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. फायनली हे जोडून झालं आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो इथे आपल्याला कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. आता हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं सोपं जावं, शिवताना आपल्याला कुठेही फॅब्रिक कमी पडायला नको ब्लाउज पीसचं. सो त्यामुळे म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट एकदा रेडी झाला की मग एक्स्ट्राचं सगळंच कट करायचं, म्हणजे मग आपला जो काही मापाचा बॅक पार्ट आहे तर तो रेडी होतो आणि इथे फायनली तो रेडी सुद्धा झालेला आहे. आता इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि जो काही आपला पुढचा डिझाईन आहे किंवा जो काही पॅच आहे, जो काही टास्क आहे त्याला स्टार्ट करूयात. सो बघा मग इथे कॅनव्हास पेपर तर आपण ऑलरेडी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यासाठी अस्तरही लागणार आहे, पण इथे अस्तर अवेलेबल नाहीये जास्त, कारण की 1 मीटर अस्तर एका ब्लाऊजसाठी आपण घेतलं होतं. सो एक्स्ट्राचे पॅचेस असले की अस्तर आपल्याला कमीच पडतं, म्हणून मग इथे आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे. तर मी बघते कुठल्या साईडचा जॉईंट परफेक्ट बसेल. सो मग जॉईंट देण्यासाठी मी इथे फॅब्रिक अजून कट करून घेतलं आणि सगळ्यात आधी आता आपण अस्तरला जॉईंट देऊयात आणि मग नंतर आपण पॅच इथे रेडी करून घेणार आहोत. सो बघा मग सरळ टीप मारायची आणि त्यानंतर ते ओपन करून पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची, म्हणजे परफेक्ट व्यवस्थित जॉईंट होतं, कुठेही त्याची फिनिशिंग बिघडत नाही, कुठे जॉईंट आहे हेही लक्षात येत नाही. सो टोटल आपल्याला इथे ना 3 ठिकाणी जॉईन करायचं होतं. मग मी इथे जॉईन करून घेते, कारण की जर 1 मीटर कपडा घेतला, बाही पण लांब वगैरे असेल तर मग अस्तर कमी पडू शकतं. मग अशा वेळेस जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा अस्तर असेल तर तुम्ही यूज करू शकता किंवा आहे त्यामध्ये अशा पद्धतीने मॅनेजही करू शकता. ठीक आहे. आता बघा आपलं इथे हा जे काही अस्तर होतं तर ते रेडी झालेलं आहे. आता मेन पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे काठ. तसं बघायला गेलं तर बघा एवढूसाच काठ उरलेला आहे, कारण भरपूर सारा काठ आपला बाहीमध्येच गेलेला आहे आणि अगदी कमी काठापासून खरं तर आपल्याला आज ही डिझाईन बनवायची आहे. बट बघूया त्याचं कसं बनवता येतंय, कारण की काठही आपल्याला इथे जॉईंटच करावं लागणार आहे. डिझाईन थोडी क्रॉसमध्ये जाऊ शकते, बट आता इथे आपल्याकडे ऑप्शन नाहीये. सो मग आता काठही आपण इथे जॉईन करून घेऊयात. तर बघा हा जो काही पॅच आहे ना, याच्या मध्यभागी आपल्याला थोडा एक्स्ट्राचा काठ लागणार आहे, त्यामुळे मग मी छोटासा काठ आधी सेंटर पासून इथे कट करून घेते, म्हणजे कट करून जॉईन केलेला आहे. बघा आता एक टीप मारल्यावर ओपन करून पुन्हा आपण तिथे दाबटीप दिली, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको यासाठी. जर का तुमच्याकडे जास्त काठ अवेलेबल असेल तर तुम्हाला जॉईंट देण्याची काहीही गरज पडणार नाहीये, पण जरी तुमच्याकडे कमी काठ असेल आणि तुम्हाला छान डिझाईन बनवायची असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने काठ मॅनेज नक्कीच करू शकतात. तर मी सुद्धा बघते पॅच कुठपर्यंत येतोय, काठ कुठपर्यंत येतोय, म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढे जॉईन द्यायला. खरं तर आता काठाची ही जी काही डिझाईन आहे ना, ही आपल्याला तिरकीच करावं लागणार आहे, कारण सरळ एकसारखी जर जोडायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला हा काठ पुरणार नाहीये. त्यामुळे मग असो, आता मी हा उलटा इथे ठेवून घेते, एक सिंपल टीप मारते, त्यानंतर पुन्हा सरळ करून दाबटीप देते. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपला हा पार्ट इथे तयार झालेला आहे. आता काय करायचं, हा जो काही काठ आहे सरळ ठेवायचा, त्यावर आपला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आणि मग त्यावर आपल्याला ठेवायचा आहे आपला हा कटिंग केलेला कॅनव्हास पेपर. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला इथे जी काही मार्किंग केलेली आहे ना त्यावर टीप मारून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, काठ आधी ठेवायचा, त्यावर अस्तर आणि मग त्यावर कॅनव्हास पेपर. म्हणजे मग काय होतं की टीप मारल्यानंतर तो पलटी केल्यावर काय होतं, कॅनव्हास पेपर आणि अस्तरच्या मध्ये अगदी प्रॉपर असा आपला हा कॅनव्हास पेपर जातो. ठीक आहे. तर बघा जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारण्याचा प्रयत्न करायचा,
जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडायला नको यासाठी. आता वरच्या शेपला टीप मारलेली आहे, बऱ्याचदा खालच्या शेपला नाही मारली, तुम्ही सिंपल जॉईन करून फोल्डिंग केलं तरी सुद्धा चालणार आहे. बट इथे आपण टीप मारूनच घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित असं रेडी होईल. आता काठ ना किंचितचा आपल्याला कमी पडतोय अर्ध्या साईडनी, कारण की असं मी म्हटलं की काठ कमीच होता. सो मग अजून मी थोडंसं इथे कमी करून घेते बघा, आणि एक लाईन थोडीशी 1-2 लाईन वरच्या साईडला ड्रॉ करून घेतली. आता जी काही वरची लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावर आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं तर ना आजच्या डिझाईनमुळे तुम्हाला याचा अंदाज येईल की जरी तुमच्याकडे कमी काठ अवेलेबल असेल, कारण आजकाल कसं होतं ना ब्लाऊजच्या एकाच साईडला फक्त काठ अवेलेबल असतो आणि बाहीला काठ यूज केल्यानंतर खरं तर ना काठ उरतच नाही. सो मग अशा वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने काठ जॉईन करून ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आणि याआधी पण मी तुमच्यासोबत छोट्या काठापासून डिझाईन्स कशा बनवायच्या ते शेअर केलेले आहे, आणि आजही थोड्या वेगळ्या पद्धतीची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा मग सगळ्याच साईडचं एक्स्ट्राचं जे होतं कॅनव्हास पेपर असो, अस्तर असो, काठ असो, तर ते आपण संपूर्ण इथे कट करून घेतलेलं आहे. आणि इथे ना 1-2 छोटे छोटे कट्स मारते, खूप काही मारण्याची गरज नाहीये, जिथे कर आहे तिथेच कट्स मारायचे आहे. आणि आता हा जो काही पॅच आपण तयार करत आहोत ना तर तो खरं तर आता आपल्याला सरळ करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही एखादी सुई किंवा एखादी शार्प तुमच्याकडे जी वस्तू असेल तर ती वापरू शकतात. मी मशीन सोबत जे काही स्क्रूड्रायव्हर मिळतं ते इथे घेतलेलं आहे. आणि अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आता आपल्याला हे इथे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथून ते अगदी व्यवस्थित प्रॉपर असं बाहेर काढून घेते. खरं तर ही अगदी सोपी पद्धत आहे, पण खूप खेचलं ना की तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला ही स्टेप अगदी सावकाशपणे फॉलो करायची आहे. आणि बघा मग हा पॅच आपण सरळ केला. आता जिथे एक्स्ट्रा होता ना थोडासा शेप होता बघा कर्व टाईप, तिथला पार्ट आपल्याला अगदी अलगद व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा पॅच आपला सरळ झालेला आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे किंचितशी शिलाई निघालेली असेल कुठे तर ती सुद्धा आतमध्ये फोल्ड करून दाबटीप मध्ये स्टिप मारून घ्यायची. ठीक आहे, तर बघा मग आता इथून आपण दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. लक्षात राहू द्या इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा असेल तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. कारण जर का अस्तरचा पार्ट वरती दिसला तर आपली संपूर्ण फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं इथे होऊ देऊ नका. आणि बघा मग किती व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. यानंतर आता वरच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा सेम तोच रूल फॉलो करायचा आहे की आपला अस्तरचा कपडा वरती दिसायला नको. ठीक आहे, तर बघा मग फायनली किती परफेक्ट असा आपला हा पॅच इथे रेडी झालेला आहे. अगदी छोट्याशा काठापासून जॉईंट देत आपण इथे तयार केलेला आहे. ठीक आहे, आता हा आपल्याला बॅक पार्टला जोडून घ्यायचा आहे. पण त्याआधी महत्वाचा पॉइंट आहे की आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकून घ्यावा लागणार आहे. सो बघा मग सेंटर पासून मी 4.5 इंचाला मार्किंग करते, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉइंटची मार्किंग करून घेतलेली आहे. कारण जर का आपण तो पॅच जोडला तर त्यानंतर आपल्याला टक्स परफेक्ट टाकता येणार नाही, त्यामुळे मग आपण आधीच इथे टक्स टाकूयात. सो बघा मग या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला बॅक साईड फिटिंगला बसावी. आणि बऱ्याचदा व्यवस्थित टक्स जर टाकले नाही ना तर ब्लाऊज वरती तरंगल्यासारखा होतो. सो तसं होऊ नये यासाठी. ठीक आहे, सो बघा मग दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहे. आणि आता आपला तयार झालेला हा पॅच आपण इथे जोडून घेऊयात. तर त्याचं सेंटर पॉईंटची मी मार्किंग करते. बॅक पार्टचा सेंटर पॉईंट आणि हा पॅचचा सेंटर पॉईंट दोन्ही आपल्याला एकमेकाला इथे मॅच करायचे आहे. आणि मग मी इथून टिप मारून घेते. खरं तर आता जोडताना सेंटर पासूनच मी सुरुवात करत आहे, म्हणजे कसं ना आपल्याला ते तिरकं वगैरे व्हायला नको डिझाईन यासाठी. कारण किंचितचं स्टिच करताना बऱ्याचदा पॅच हलू शकतो आणि तसं इथे आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे मग मी आधी सेंटर पासून इकडे टिप मारली आणि मग त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित सेट करून बघते पुरतंय की नाही, आणि मग पुन्हा उरलेल्या साईडने आपण टिप मारून घेऊयात. तर बघा मग मी व्यवस्थित इथे चेक केलं आणि बरोबर त्याच लेवलवर पकडत टिप मारण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला पण तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करू शकल्या असत्या कंटिन्यू डायरेक्ट टिप मारून सुद्धा, पण कसं ना थोड्या कमी भागामध्ये ते व्यवस्थित टिप मारली जाते. कंटिन्यू मारलं असतं तर पॅच हल्ला असता तर पुन्हा आपल्याला खोलावं लागलं असतं. त्यामुळे सेंटर काढून अलीकडे आणि पलीकडे अशी टिप मारून घ्यायची. त्यानंतर आता वरच्या साईडला टिप मारायची आहे, तर ती मी डायरेक्ट इथूनच मारायला सुरुवात करते.
आणि बघा बरोबर जी काही दाबटीप आहे ना, एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते आणि टक्स आपले ह्या पॅचच्या आतमध्ये व्यवस्थित पॅक झालेले आहे. ठीक आहे. आता प्रॉपर असा हा पॅच लावल्यानंतर कडेने सिंपल अशी टीप मारून एक्स्ट्राचा जो काही पॅच होता तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित काठाचा पॅच तयार झालेला आहे आणि तो आपण बॅक पार्टला स्टिच सुद्धा केलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण मी इथे काठाच्या कलरच्या मॅच लेस घेतलेली आहे. असंही ना काठाला एकदम परफेक्ट असं गोल्डन कलर नाहीये, थोडासा वेगळा कलर येतो. सो मग मी त्या काठाला मॅच अशी ही लेस घेतलेली आहे, बऱ्यापैकी ब्रॉड घेतलेली आहे. जर तुम्हाला इथे बारीक लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात, पण मी इथे ब्रॉडच घेतलेली आहे. ती सुद्धा थोडी डिझायनर घेतलेली आहे. आणि आता गळ्याच्या कडेकडेने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडू शकते, गळ्याचा शेप बिघडू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी ज्या पद्धतीने अगदी सावकाशपणे इथे ही लेस लावते, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने लावायची. पानाचा जिथे कोपरा आहे आपला, तर तिथे आपल्याला लेस एकावर एक फोल्ड करायची असते क्रॉसमध्ये. बघा व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे दिसत असेल. सो तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने लेस फोल्ड करायची, जेणेकरून आपला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित प्रॉपर मेंटेन राहावा खरं तर यासाठी. आणि बघा मग खरं तर मी इथे किती काळजीपूर्वक अगदी सावकाशपणे ही लेस लावून घेतली. आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप द्यायची आहे. खरं तर ही लेस ब्रॉडच आहे, त्यामुळे इथे टीप द्यावाच लागणार आहे. पण माझं म्हणणं आहे, तुमची लेस जरी बारीक असली तरी सुद्धा शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप द्यायची सवय लावून घ्यायची आहे. खरं तर त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही लेस लावली. गळ्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर तीच लेस आता आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे, जिथे आपला जो काही पॅच आहे ना त्याचा बॉर्डर आहे ना, बरोबर त्याच लेवलमध्ये. आता इथे सुद्धा लेस लावताना आपला शेप चेंज होणार नाही, बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा मध्यभागी कोपऱ्यावर आपल्याला लेस थोडीशी फोल्ड करावी लागणार आहे. सो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करून ही लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे. सो इथेही तुमच्या लक्षात येईल की मी अगदी काळजीपूर्वक ह्या स्टेप्स फॉलो करत आहे, कारण की फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नुसतंच पटपट पटपट जोडला आणि त्याला फिनिशिंगच आली नाही तर काहीच उपयोग होत नाही. आणि बघा त्या लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा मी टीप देते. त्याचे कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचे काय काय फायदे आहेत ते. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण अगदी परफेक्ट अशी गळ्याला आणि खालच्या पॅचला ही लेस लावून घेतलेली आहे. फिनिशिंग वगैरे अगदी प्रॉपर सुद्धा आलेली आहे. यानंतर आता याचं पानगळा शेप आहे, त्यामुळे इथे नॉट लावायचे आहे. तर मी ब्लाऊजच्या कपड्याचं कापटे नॉट इथे तयार करून घेते आणि सिंपल असं फॅब्रिकचे लटकन सुद्धा बनवून घेते. ठीक आहे. सो बघा मग फायनली सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवले आणि ब्लाऊज पीसचंच मॅचिंग अशी नॉट बनवली, कारण की बऱ्याचदा कस्टमरच्या चॉईसनुसार आपल्याला लावावं लागतं. काही काही कस्टमरला रेडीमेड गोल्डन नॉट हवी असते, सिल्वर वगैरे, तर त्यानुसार मी लावत असते. इथे मी कापडी नॉट बनवलेली आहे आणि मॅचिंग नॉटमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसते. फायनली चवळून लुक दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला फिनिशिंग फिटिंगची आयडिया यावी यासाठी. तर बघा बघितल्यावरच लक्षात येते गळ्याचा शेप वगैरे किती परफेक्ट असा आलेला आहे. फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सावकाश सांगितलेली आहे. फिनिशिंगच्या फिटिंगच्या टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही तर अगदी छोटासा काट असेल तर जॉईंट देऊन तो कसा स्टिच करावा, तर हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि पानगळ्यावरची ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता, कारण कस्टमरला सुद्धा बऱ्याचशा पानगळ्यावर डिझाईन हवी असते आणि काठ कमी उरतो, तर अशा वेळेस ही डिझाईन नक्की तुम्ही स्टिच करू शकतात. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. ठीक आहे. सो चला मग अशी नक्की स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा येईल.
सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजची डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.